भारताची फाळणी झाली 1947 मध्ये. त्यावेळेस आपले 4 कोटी लोक पाकिस्तानमध्ये होते. जेव्हा भारताची फाळणी झाली त्यावेळेस 4 कोटी लोक आपले पाकिस्तानमध्ये होते. पण आज जर त्यांचे 3 कोटी इथं होते, 37 कोटी लोकसंख्या त्यांची आपल्या भारतात होती, आपले 4 कोटी हिंदू तिथं होते. 37 कोटी मध्ये 3 कोटी मुस्लिमांची लोकसंख्या होती. तर आपले 3 कोटी मध्ये त्यांचे जर 3 कोटी धरले तर त्यांचे 333 करोड झाले आणि आपले 34 करोड होते. तर आपले 34 ते 340 करोड व्हायला पाहिजे, पण आपले किती झाले? 80 करोड झाले. विचार करा ते किती स्पीडने वाढताय. ते जसे वाढताय तसे आक्रमण करताय, जसे वाढताय तसे आक्रमण करताय. पाकिस्तान मध्ये आपली परिस्थिती वाईट झाली. 16 वर्षाच्या मुलीला, 14 वर्षाच्या मुलीला अक्षरशः बॉन्डवर सही करून सनी तिला धर्म स्वीकारायला लावता. आणि ज्यावेळेस ती असं स्वीकारलं गेलं की मी मुस्लिम झाली, असं बळजबरीने, कारण की तिच्या भावाच्या डोक्यावर बंदूक ठेवली जाते. मग ती पोरगी नाईलाज असतो, धर्म स्वीकारते. आणि ती जेव्हा धर्म स्वीकारते तर मग ती मुसलमानांच्या ताब्यात जाते. मग तिच्यापासून 5 मुले पैदा करतात आणि त्या पोरीला असं वाटत चालतात. ही सत्य परिस्थिती आहे, ही सत्य परिस्थिती आहे. याच्यामध्ये आपण तिथं पूर्णपणे संपलो. कुठं गेले आपले 4 कोटीचे? काही तर वाढायला पाहिजे होते. आपले तर 50-20 लाख बी नाही राहिले तिथं. कुठं गेले ते? सगळे चिरले कापले. मला हे जेवढं ऐकतोय मी तर मला इतका आनंद वाटला की मी स्वतःला नशिबान समजतोय की माझी स्वतःची लहान बहीण या घरात आहे. मला अतिशय आनंद झाला. कार्यक्रम आयोजित केला, ज्यांनी आयोजित केला मी त्यांचे आभार मानतो. आणि मी लिंगायत समाजातर्फे आमच्या लाडक्या भाऊजींचे मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे. हे खरंच आहे, ते समाजात वावरत नाही पण समाजात जेही मोठी अडचण येते ते सदैव तत्पर असतात. या गोष्टीचा मला फार आनंद आहे. आणि विशेष म्हणजे ते कधीच असं कोणी मला अध्यक्ष स्थानावर असावा की कोणी माझा सत्कार करावा या अपेक्षेवर ते कधीच काम करत नाही. जेही काम करतात ते मनोभावे करतात, तन मन धन. विशेष म्हणजे ते मागे उभे असतात, कधी आमच्याही पाठीशी कधीही उभे असतात. मला ज्यावेळेस अडचण आली आमचे भाऊजी हे कायम उभे राहिलेले आमच्या पाठीशी. मला खरं मी भाग्यवान समजतो की माझी बहीण या घरात आहे. मला भरपूर आनंद वाटला. असा आनंद इतका आनंदमय परिवार आहे की हे बघून सगळे असं माझं वाटतं की संपूर्ण देशात प्रत्येक घरात असा परिवार राहावा अशी माझी इच्छा आहे. पण तुमचा फक्त तुमचा